आपल्याकडे वीरेंद्र लिल्हारे राहणार आमगाव यांनी तक्रार दिली होती की त्यांनी 10 कंटेनर तांदळाचा सौदा केला आहे आणि त्या बदल्यात त्यांनी 1 करोड रुपये दिले आणि पण त्यांना तांदूळ मिळालं नाही, त्यामुळे त्यांची फसवणूक झाली आहे. अशा तक्रारीवरून आपण गुन्हा दाखल केला. गुन्ह्याच्या तपासामध्ये आजपर्यंत एकूण 6 आरोपी अटकेत आहेत. आरोपींच्या विचारपूस चौकशी तसेच आरोपींची गुन्ह्यात वापरली गाडी हे आम्ही प्राप्त केलेली आहे. एकूण 2 4 व्हीलर जप्त गुन्ह्यात. आरोपी गोंदियाला एक दिवस थांबलेले होते कामधेनू हॉटेलमध्ये, त्यामुळे आम्ही तिथं झडती घेतली. त्याचप्रमाणे गुन्ह्यात वापरली गाडी त्या ठिकाणी आम्हाला मिळून आली. गाडीची झडती घेतली असता त्या ठिकाणी एक मोठी सुटकेस मिळून आली आणि सुटकेसमध्ये रद्दीचे रजिस्टर आणि एक आम्हाला चाइल्ड बँकचे जे 500 रुपयाच्या नोटा असतात, लहान मुलं खेळतात त्या प्रकारचा चिकटवून एका पेपरवर मोठ्या पेपरवर चिकटवून मिळाले. नंतर आम्ही त्याबाबत आरोपींना विचारला तेव्हा आरोपीने खुलासा केला की आम्ही हा तांदळाचा व्यवसाय केला नव्हता, तर आमच्याकडे 500 रुपयाच्या नोटा भरपूर आहेत, ब्लॅक मनी आहे, तो आम्ही देऊन आम्हाला ते चिल्लर करायचे आहे. अशा प्रकारची त्यांनी फिर्यादीला बतावणी केली आणि त्या बदल्यात त्यांनी 1 करोडच्या बदल्यात 2 करोड देऊ असं त्यांची बतावणी करून त्यांची आरोपीने फसवणूक केलेली आहे. आताच्या त्याचप्रमाणे अजून याच्यामध्ये काय अँगल आहेत का त्या पद्धतीने अजून आपण म्हणजे अटक आरोपी आणि फिर्यादीला विचारपूस करणं सुरू आहे. नकली नोटा अजून मिळून नाही आल्या, फक्त त्यांनी सांगितलं की आमच्याकडे 500 रुपयाच्या नोटा ब्लॅक मनी आहे, तो आम्हाला मार्केटमध्ये आणायचा आहे. आणि चौकशीमध्ये ज्या नोटा आतापर्यंत जप्त झाल्या आहेत त्या नकली नोटा नसून त्या लहान मुलाच्या खेळण्यातील जे 500 रुपयाच्या नोटा असतात चाइल्ड बँकच्या तिथून लिहिलेलं आहे त्या चाइल्ड बँकच्या नोटा. सध्या त्या आरोपी आपल्याकडे 6 आरोपी अटकेत आहेत. त्याच्यामध्ये काही आरोपी अजून वाढण्याची शक्यता आहे आणि जो मुख्य आरोपी आहे तो फरार असून गुन्ह्यातील वापर जी मुद्देमालकीला 1 करोड रुपये गेलेले आहेत ते त्याच्याकडे आहे. तर त्याचा मागे आमची एक टीप म्हणजे सतत सुरू आहे आणि त्या परिणामात लवकर आम्ही अटक करून गुन्ह्यात गेलेली पूर्ण रक्कम रिकवर करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.